ॲम्ब्युलन्स आहे. लोक मरेपर्यंत वाट बघणार का? आज वॉर्डन काय करताय तुझे फक्त सांग. म्हणजे ॲम्ब्युलन्स 2 तास इथे उभी राहणार. मी एकटी आलेली आहे. मी ह्या लोकांना कोणालाही बोलवलं नाहीये, तरी सुद्धा आता येऊन जाता येताना सांगतात. आज हे वेल्डिंग झालेलं दिसतंय मला. हे वेल्डिंग हा महत्वाचा रोड आहे आणि तुम्ही लोकांनी इकडे खोदकाम करून ठेवलंय बसला डायव्हर्जनसाठी प्रॉब्लेम. आज 4 रोडचं काम सुरू आहे माझं तिकडे. प्रोजेक्टला काही नाहीये. लोकांना त्रास नको. आज तुम्हाला कळतंय का तिकडे 2 रोडचं माझं काम सुरू आहे. तुम्ही डायरेक्ट इकडे खोदून ठेवला विदाऊट काही ना सांगता. एवढे कॉन्ट्रॅक्टरचे हे चालले. दिवाळीच्या सुट्टीत स्कूल बंद होते तरी सुद्धा काम केलं नाही इकडे. का नाही काम केलं? अरे बाबा हा महत्वाचा रोड आहे. आज वॉर्डन नसतात तिकडे. हे बघा सर, नाही सर, दिवाळीच्या भर ह्याच्यात काम सुरू केलेलं नाहीये. लोकांना विदाऊट इंटिमेशन देऊन हे माणूस करून जाईल ना तरी करणार नाही कुणाला. शाळा सुटल्यावरती दुपारी शाळा सुटल्या काय हालत होती आहे. तुम्ही बघायला हवं ना, हे मी नाही बघायला हवं. लोकांनी आम्हाला तुम्हाला सांगायला हवं का? तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला करायला हवं हे सगळं. आज 4 रोडचं माझं काम सुरू आहे तरी तुम्ही इकडे काम खोदाखोद चालू आहे. अरे तुम्ही खोदून ठेवलंय. दिवसभर कोणी काम करणार नसते. 2 दिवस येते, 2 दिवस येत नाही आणि लोकांचे किती हाल करणार तुम्ही. लावा ना काही, तुम्ही एक काम करा ना. मुलं बिचारी अर्धा पाऊण तास बसमध्ये बसलेली सगळ्या कामामुळे लोकांचे हाल होत आहेत. आता या मुलाला घेऊन आंदोलन करू का मी? नाही अशा पद्धतीने काम होत. पण हे अशा पद्धतीने काम करू नका. जर तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो, तुमच्या पीटीएम सुरू होणार, मुलांच्या एक्झाम सुरू होणार, त्या माझ्या मुलांना त्रास झाला नाही पाहिजे शाळेतला. की हा काम कधी करणार आहे? ह्याचं 2 दिवस काम असणार, 2 दिवस